हॅलो एव्हरीवन. वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षांविषयीच्या अपडेट्स असतील, तुमच्या करिअर बद्दल माहिती असेल, या सर्व अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणत असतो. अशीच एक अपडेट जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, ज्यांचं UPSC देण्याचं स्वप्न असेल किंवा MPSC देण्याचं स्वप्न असेल किंवा इंजिनिअरिंग नंतर जी एक्झाम असते महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ही परीक्षा देण्याचं स्वप्न असेल, यासोबतच IBPS असेल किंवा अनेक एक्झाम आहे, या एक्झाम देण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न असतो फायनान्स. म्हणजे की ज्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, या कोचिंग इन्स्टिट्यूटची जी फीज आहे, ही फीज कुठून भरायची, कशी भरायची, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. आणि जे ओपन कॅटेगरी मधले स्टुडंट्स असतील, अशा विद्यार्थ्यांना तर कुठल्याही प्रकारचं अर्थसहाय्यही जास्त मिळत नाही. अशाच विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, जी सारथी नावाची एक संस्था आहे, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे, ही जी संस्था आहे पुण्याची, या संस्थेद्वारे जे ओपन कॅटेगरी मधले स्टुडंट्स असतील, मग कोणकोणत्या कॅटेगरीज त्यामध्ये अलाउड आहेत ते देखील मी लवकरच या व्हिडिओमध्ये पुढे सांगेल. सो या सारथीद्वारे म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेद्वारे काय केलं जातं, या विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी फीस दिली जाते. म्हणजे तुम्हाला एक बल्क अमाऊंट मिळते व त्यासोबतच तुम्हाला दर महिन्याला स्टायपंड देखील मिळते. मग कोणकोणत्या एक्झामसाठी स्टायपंड मिळते, किती स्टायपंड मिळते, किती बल्क अमाऊंट मिळते, कोणकोणत्या कॅटेगरी यासाठी इलिजिबल आहे, यासाठी काय प्रोसेस आहे, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया. सारथीने एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट यासाठीचं. म्हणजे काय, जी सारथी कंडक्ट करते, जी स्कॉलरशिप देते, ही स्कॉलरशिप बेस्ड असते मेरिट वरती. सारथी काय करते, एक्झाम कंडक्ट करते, ह्या एक्झाम मध्ये जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असते. ही जी परीक्षा आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट, या परीक्षेसाठीचे फॉर्म आता चालू झालेले आहेत. 1 ऑगस्ट पासून हे फॉर्म चालू झालेले आहेत. 20 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट पासून फॉर्म चालू झालेले आहे, 20 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म फिलिंग चालू असणार आहे. जी लिंक आहे फॉर्म भरण्याची, मी ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जाणून घेऊया या एंट्रन्स एक्झाम बरोबरच त्यासोबतच कोण कोण यासाठी ऍप्लिकेबल असणार आहे ह्या फॉर्म भरण्यासाठी. बघा, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगेल, बाकी गोष्टी तुम्ही डिटेल जाहिरातीमध्ये वाचू शकतात, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ही परीक्षा देण्यासाठी किंवा हे योजनेचा लाभ घेण्यासाठी कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. म्हणजे त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसिबल सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे, मस्ट आहे. कोणकोणत्या कास्टसाठी, मी जसं बोललो ओपन कॅटेगरी म्हणजे मराठा, त्यासोबतच कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी, काहींनी ट्रान्सफर केलेलं असेल. सो लक्षात घ्या, मराठा असेल, कुणबी असेल, कुणबी मराठा असेल किंवा मराठा कुणबी असेल, या गटातील विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांकडे जातीचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख असेल, EWS SEBC, EWS SEBC 2025-26 करता वैध असलेलं, 2025-26 करता जे सर्टिफिकेट वैध असेल ते तुम्हाला लागणार आहे. हे असणं अनिवार्य असणार आहे जर तुम्ही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाल, EWS SEBC सर्टिफिकेट मध्ये तुमचं मोडत असाल तर. त्यानंतर जर तुमची ओपन कॅटेगरी आहे, बट या ठिकाणी अट ही आहे की तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांच्या आत असलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे, अॅन्युअल इन्कम, हे 8 लाखांच्या आत असलं पाहिजे. आणि तहसीलदार यांच्या कार्यालयातून त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे, हा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. त्यानंतर लक्षात घ्या, सारथी मार्फत राबवता येणाऱ्या योजनेसाठी अर्ज भरताना मागील 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं मस्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर ओपन कॅटेगरी म्हणजे मराठासाठी मागच्यात, कारण इथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर नसणार आहे, सो 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. किंवा जर तुम्ही EWS वगैरे असाल, कुणबी कुणबी मराठा असाल,
कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं बंधनकारक आहे. म्हणजे बघा, मराठा असाल तर 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आणि कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाल तर त्यासाठी नॉन क्रिमिलियर दाखला असणं बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग प्रवर्गातून असाल तर तशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अनाथ असाल तर तुमचं महिला व बाल विकास आयुक्तालयाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बाकी ज्या डिटेल आहे ह्या डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करायच्या आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल एकदा एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे. वेळापत्रक ह्या वेबसाईट वरती देण्यात येईल. वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देतो. त्यानंतर महत्वाच्या ज्या गोष्टी आहे ह्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. फॉर्म भरताना तुम्हाला तुमची प्रोफाईल जनरेट करायची आहे. प्रोफाईल जनरेट केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल, आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, फॉर्म फिल करू शकता. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना आधार क्रमांक व ज्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे हा मोबाईल नंबर आपल्यासोबत असला पाहिजे. त्यानंतर आरक्षण इथे महिलांना 30%, दिव्यांगांना 5% आणि अनाथांना 1% असणार आहे. महत्वाची गोष्ट, एकदा की तुमचं या सारथीच्या योजनेतून सिलेक्शन झालं, तुम्ही जी एंट्रन्स टेस्ट आहे ही एंट्रन्स टेस्ट पास झाला, ती टेस्ट पास झाल्यानंतर ज्या कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही अलॉट व्हाल, म्हणजे प्रोसिजर समजून घ्या. तुम्ही कोचिंग सॉरी ही एक्झाम पास करणार, सीईटी जी आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट सारथीची, ही सारथीची टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असतो की तुम्हाला कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधनं कोचिंग घ्यायची आहे. हा प्रेफरन्स दिल्यानंतर जी ज्या कोचिंग मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं आहे तिथे तुमची 75% उपस्थिती असणं अनिवार्य आहे प्रत्येक महिन्यासाठी. आणि ज्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात त्या प्रत्येक टेस्टमध्ये 35% स्कोर येणं अनिवार्य आहे, अन्यथा तुम्ही डिस्क्वालिफाईड व्हा. त्यानंतर सीईटी प्रवेश परीक्षा वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळतील, त्याची मी तुम्हाला देऊन देतो. त्यानंतर महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षेचा जो कालावधी म्हणजे जी सीईटी नंतर जो काही कालावधीसाठी तुम्हाला हा असिस्टंट दिला जाणार आहे स्कॉलरशिपचा, तो 11 महिन्यांचा आहे आणि काही एक्झामसाठी 6 महिन्याचा आहे. या ठराविक कालावधीमध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत यांची तयारी करून घेणं, त्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल, नोट्स, वर्तमानपत्र, पुस्तकं, स्टेशनरी तुम्हाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नामनिर्देशित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची असेल. म्हणजे जी संस्था तुम्हाला ट्रेनिंग असिस्टंट देणार आहे, कोचिंग देणार आहे, त्या संस्थेची असणार आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा एज, पहिली गोष्ट एज किती लिमिटेड आहे बघा. एज सोबतच कोणकोणत्या परीक्षांसाठी ही सारथीची योजना आहे हे या पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगतोय की कोण कोण यासाठी क्वालिफाईड आहे. बघा, जे युपीएससीचं प्रिपरेशन करताय, युपीएससीचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे तुमची जनरल युपीएससी आयएएस ची, इथे तुम्हाला दिल्ली आणि पुणे या ठिकाणी कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही या एक्झामसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मिनिमम एज तुमचं 21 असायला हवं. मॅक्झिमम एज मराठासाठी 31, कुणबीसाठी 34 आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी 44, ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असायला हवं. त्यानंतर एमपीएससी जी जनरल एक्झाम होते, गॅझेटेड पोस्ट सिव्हिल सर्व्हिसेससाठी जी एमपीएससी एक्झाम कंडक्ट करते महाराष्ट्रामध्ये, यासाठी मिनिमम एज 19, मॅक्झिमम एज 37, ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असायला हवं. त्यानंतर ज्युडिशियल सर्व्हिसेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी देखील ही तुम्हाला सहाय्य मिळणार आहे. इथे देखील एज लिमिट 21-34 आहे. इथे जे कॅन्डिडेट फक्त ग्रॅज्युएट आहेत लॉ मध्ये असेच कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. त्यानंतर एमपीएससी द्वारे घेतली जाणारी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मग सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, तीनही ब्रांचसाठी ही ऍप्लिकेबल आहे. इथे मिनिमम एज तुमचं 19 आणि मॅक्झिमम एज 37, बघा मॅक्झिमम एज 37 आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे आहेत हे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर एसएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या एक्झाम, स्टाफ सिलेक्शन कमिशन, गझेटेड सर्व्हिसेस, नॉन गझेटेड वाल्या ज्या काही एक्झाम घेतल्या जातात आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रिपरेशन करणार असाल तर 19 मिनिमम एज, मॅक्झिमम 29, ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असायला हवं. त्यानंतर बँकच्या एक्झाम असतील, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, नाबार्ड, एसबीआयच्या पीओएसडी क्लरिकल, आरबीआयच्या इन्शुरन्स, एलआयसी, रिजनल आरआरबीच्या एक्झाम असतील, रिजनल रुरल बँक्सच्या ज्या पीओ आणि क्लरिकलच्या एक्झाम होतात, बँक रिक्रुटमेंटच्या पोस्ट एक्झाम असतात, या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही इलिजिबल आहात आणि तुम्हाला मिनिमम एज 18, मॅक्झिमम एज 29 असायला हवं. तुमचं ग्रॅज्युएशन मात्र कम्प्लीट असायला हवं. त्यानंतर ही होती अट, तुमचं एज आणि कोणकोणत्या एक्झाम साठी ही योजना आर्थिक सहाय्य देते. त्यासोबत
कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात? जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला असायला हवा असणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस एसीबीसी असेल तर त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जर असाल, जात प्रमाणपत्रासह शाळा सोडल्याचा दाखला जात प्रवर्ग नमूद असेल हे अनिवार्य आहे. म्हणजे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या 3 गटांसाठी जात प्रमाणपत्र तर लागणारच आहे, सोबत शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला लागेल. त्यानंतर जन्म दाखला तुम्हाला लागणार आहे, 10वीचं गुणपत्र, 12वीचं गुणपत्र, त्यानंतर पदवी गुणपत्र ग्रॅज्युएशनचं, अधिवास मूळ प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड मूळ छायांकित स्कॅन प्रत तुम्हाला हवी असणार आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, म्हणजे खातं तुमचं स्वतःचं असावं लागणार आहे आणि त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुम्हाला अपलोड करावी लागेल. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जर मराठा असाल आणि कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील लागणार आहे. दिव्यांग असाल तर तसं सर्टिफिकेट आणि अनाथ असाल तर तसं सर्टिफिकेट. त्यानंतर महत्वाची गोष्ट की तुम्हाला काय काय मिळतं या योजनेमधनं, बेनिफिट्स काय काय आहेत या योजनेचे ते समजून घ्या. बघा, दिल्ली येथे तुम्हाला युपीएससी साठी प्रिपरेशन करायचं असेल, दिल्ली येथे तुम्हाला युपीएससी साठी प्रिपरेशन करायचं आहे, तर 11 महिन्यांसाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. मोफत प्रशिक्षण तुम्हाला मिळतं कोचिंग इन्स्टिट्यूटचं. त्यानंतर विद्यावेतन जे आहे हे विद्यावेतन तुम्हाला 13,000 रुपये प्रति महिने खर्च तुम्हाला मिळतो. म्हणजे यातनं तुम्ही तुमची मेस असेल, तुमचं रूम भाडं देऊ शकतात. अनुषंगिक लाभ म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला पुस्तक संच असेल, इतर खर्च असतील तुमचे, या सर्वांसाठी लाभ मिळतो. तुम्हाला 18,000 रुपये एकाच वेळी मिळतात. प्रवास खर्च दिल्लीला असल्यामुळे तुम्हाला जाण्या येण्यासाठी 10,000 रुपये खर्च देखील दिला जातो. महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला युपीएससीचं प्रिपरेशन करायचंय तर सेम आहे, फक्त तुम्हाला इथे प्रवास खर्च मिळणार नाही. त्यानंतर महाराष्ट्र एमपीएससी साठी प्रिपरेशन करायचंय, 11 महिन्यांसाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण, 10,000 रुपये प्रति महिने विद्यावेतन दिलं जाईल. अनुषंगिक लाभ म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला बुक्स वगैरे घेण्यासाठी 12,000 रुपये हे मिळतील ऍट अ टाइम. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला 11 महिन्यांसाठी 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. एमपीएससी एमईएस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, यांना देखील मोफत प्रशिक्षण, प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये आणि एका वेळेस 12,000 रुपये अशा पद्धतीने अमाऊंट मिळणार आहे. चांगली अमाऊंट तुम्हाला मिळते. बाकी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्युडिशियल एक्झामसाठी सेम असणार आहे एमईएस सारखंच. हा, एसएससीच्या ज्या एक्झाम होतात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या, या 6 महिन्यांसाठी तुम्हाला मिळणार आहे. बाकी लाभ हा 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला आणि एका वेळेस 12,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर बँकिंग, रेल्वे, एलआयसी वगैरे ज्या एक्झाम मागे मी सांगितल्या यांसाठी देखील 6 महिन्यांसाठीच मिळतं मोफत प्रशिक्षण. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 6,000 रुपये आणि एका वेळेस ऍट अ टाइम 10,000 रुपये बुक्स वगैरेसाठी मिळणार आहे. तेच तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 75% प्रत्येक महिन्यामध्ये उपस्थिती आणि 35% तुमच्यावाला टेस्ट मधला स्कोर असणं देखील अनिवार्य असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सो हे होतं तुमचं सारथी या एक्झाम बद्दल पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन. या एक्झाम, सारथीची जी एक्झाम आहे त्या एक्झाम साठीचे ऍप्लिकेशन आता चालू झालेले आहेत. 1 ऑगस्ट पासून चालू झालेले आहेत. 20 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत हे ऍप्लिकेशन फॉर्म चालू राहणार आहे. सो ह्या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून ज्या विद्यार्थी फायनान्शियली अनस्टेबल आहे आणि विशेषतः ओपन कॅटेगरीमध्ये आहे, मराठा असेल, मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा फक्त कुणबी असेल, या विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. जेवढ्या काही गरजेच्या लिंक्स आहे, मग ऍप्लिकेशन लिंक असेल, ऍडव्हर्टाईज लिंक असेल, या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिलेल्या आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.